नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ईस्ट इंडिया पॉडकास्टर या युट्यूब चॅनलमध्ये. त्याच्यामध्ये तीन मित्र मिळून गप्पा मारत असतात आणि अर्थातच आय पी एलचा सीझन चालू आहे. तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ बघितला, खूप एन्जॉय केला, भरपूर शेअर केला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आम्ही आता घेऊन आलेलो आहे वीक 2 चा रिव्ह्यू. सो मी जाईल पहिल्यांदा निशांतकडे. सर आणि आनंदही आपल्यासोबत आहे, आपण आनंदकडेही जाऊयात. तर निशांत, काय काय म्हणशील? वीक 2 कसा होता, काय होता, कसा होता, काय वाटतंय? यार वीक 2 म्हणजे ना म्हणजे धमाल झालेली आहे खरं तर. आणि आपण जे सगळं सुरुवातीला प्रेडिक्ट केलं होतं की कुठली टीम टॉपवर राहणार, कुठले 4 प्लेऑफ्सला राहणार, तर ते हम्म. सगळं काही मागे राहिलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला टेबल जो आहे तो उलटा दिसतोय. जी हम्म. चांगली गोष्ट आहे खूप. कारण ह्या टीम्सनी चांगलं परफॉर्मन्स करावं हे आपल्याला आधीपासून वाटत होतं, आधीच्या हम्म. सीझन्स पासून. आणि ते आपल्याला ह्या सीझनमध्ये बघायला मिळतंय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही सांगावी वाटते की जोफ्रा आर्चरनी नक्कीच आपला मागचा व्हिडिओ पाहिलेला आहे. नक्कीच. कारण ते ऐकूनच त्याच्या आतली जी आग आहे ती या वीकमध्ये आपल्याला दिसली आहे. हो. त्यांनी बॅक टू बॅक चांगले परफॉर्मन्स देऊन खुश करून टाकलेलं आहे त्याच्या रॉ पेसनी. हम्म. हम्म. आणि माझ्यासाठी हायलाईट होता म्हणजे मोहम्मद सिराज, ज्याला हम्म. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये घेतलं नाही, ज्याला आरसीबीने रिटेन केलं नाही. त्यांनी ज्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलेला आहे, आरसीबीच्या अगेन्स्ट पहिली मॅच होती, हम्म. त्यामध्ये 3 विकेट घेतली, 3 विकेट घेतल्या. मग नेक्स्ट मॅचमध्ये आय डोंट रिमेंबर, पण 4 विकेट घेतल्या त्यांनी आणि मॅन ऑफ द मॅच होता तो. तर त्याचा बेतोड परफॉर्मन्स जो झालेला आहे तो मला खूप आवडला. तर माझ्यासाठी हे 2 हायलाईट पॉइंट्स होते. आणि मला राहवलं जात नाहीये, पण हम्म. साहिलला मला विचारावं वाटतंय, हाऊ डू यू फील आफ्टर दिस वीक अबाउट चेन्नई सुपर किंग्स? डिसअपॉइंटमेंट. म्हणजे ती त्याच टीमची तेवढी एक मॅच असते. ज्या काय मॅच होतात वीक मध्ये, 2-3 मॅचेसच्या काय, त्या मी आवर्जून डोळ्याची पापणी न हलवता बघत असतो. पण ती पापणी बंद करावीशी वाटते. इथपर्यंत गत झालेली आहे. कारण खास करून मला नेहमी असं वाटायचं की की जसं इतिहास राहिलेला आहे चेन्नईचा, की खाली डाऊन ऑर्डर, मिडल ऑर्डर नेहमी सांभाळून घेतात, किंवा एक ओपनर्स मागच्या वर्षीच्या प्रमाणे अजिंक्य रहाणे होता, सचिन रवींद्र होता, ते ओपनर्स एक गुड स्टार्ट देत होते. पण यावेळेस तसं दोन्ही दोन्ही फेज ऑफ बॅटिंग, म्हणजे तुमचं ओपनिंग असू दे, ओपनिंग पेअर असू दे, मिडल ऑर्डर असू दे, आणि ती धोनीची जी काय सर्कस चालते, 6वा नंबर, 7वा नंबर, 9वा नंबर. तर बेसिकली ॲज अ सी-एस-के फॅन म्हणून इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग. आणि होपफुली, म्हणजे जास्त काही अपेक्षा नाही आहे. आय डोंट थिंक दे आर रिअली डिझर्विंग दिस इयर. आणि जसं तू म्हटलं की ज्या पहिल्या 5 टीम्स आहेत, हम्म. ज्या व्हेरी अनएक्सपेक्टेड दिसतात आहेत, की ज्या नेहमी इतक्या टॉप 5 मध्ये दिसत नाहीत आपल्याला सहजासहजी, आणि ज्या बॉटमच्या 5 मध्ये आहेत ते पण आपल्याला सहजासहजी बॉटम 5 मध्ये दिसत नाहीत. सो हाय डिसअपॉइंटमेंट, चलता है. बाकी काय मला बोलणं पण. एकच एकच पॉइंट म्हणा वाटतो चेन्नईबद्दल हम्म. सध्या, की ऋतुराज गायकवाडनी 3 नंबरला जे येणं सुरू केलंय ते थांबवून त्यांनी ओपनच करायला पाहिजे. हो. कारण बरोबर. ओपनिंग स्लॉटमध्येच तो सूट होतो आणि टीमला खूप चांगला स्टार्ट मिळतो. तिथूनच त्यांची बॅटिंग लाईनअप जी आहे, हम्म. म्हणजे बॅटिंग स्कोर जो आहे तो चांगला बिल्डअप व्हायला सुरू होतो. आनंद, तुला काय वाटतं? नक्कीच नक्कीच मला वाटतं ऋतुराज आणि रचिन दोघांनी ओपन करावी. हम्म. कारण की ऋतुराज ऑन अन ॲव्हरेज तो बहुतेक मॅचेसमध्ये चांगला खेळतो आणि हम्म. रचिन पण इन फॉर्म आहे. सो त्यांना सध्या बॅटिंग, एक स्टेबल बॅटिंगची जास्त गरज आहे. ज्याच्यामुळे ते मॅचेस हरतायत रिसेंटली. सो हम्म. ते जर मिळालं तर नक्कीच त्यांच्या स्क्वॉडमध्ये आणि त्यांच्या यु नो परफॉर्मन्समध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसेल. सो आय एम नॉट ॲट ऑल हॅपी विथ द वे दे आर फिनिशिंग, एस्पेशली डाऊन द ऑर्डर. म्हणजे खूप खूप खराब खेळत आहेत ते, त्यांच्याकडनं अपेक्षित नाही आहे सी एस केच्या टीमकडनं. सो आय एम नॉट ॲट ऑल प्लीज्ड. आणि कुठेतरी गणित पण गणित आहे त्यांचं, कारण की आय थिंक एल एस जीच्या अगेन्स्ट पण एकदम एकदम कमी रननी हरलेत ते, असं आहे. हो. So, मजा नाही येते. दिस इज नॉट अ सी एस के दॅट
आम्ही इतके 10-15 वर्षापासून बघतोय. सो हो. हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये. एक मोठा असा एक झटका त्यांना बसतोच आहे, पण एक त्यांनी असा डिसिजन्स हार्श घेऊन जरा क्विकली बॅक ऑन ट्रॅक येणं गरजेचं आहे. हम्म. बरोबर. आणि आत्ता परत नाही आले तर खूप उशीर होऊन हा जाईल. सीझन गेलेला आहे. जर ऑलरेडी नाही काही केलं तर सो पुढच्या वीक मधल्या हम्म. सगळ्या मॅचेस बघण्यालायक असतील. अं, जरा शफलिंगची गरज आहे आणि हम्म. नक्कीच, नाहीतर मग हा सीझन गेलेला आहे. हम्म. येस, ऑल्सो जर राजस्थान रॉयल्स बद्दल पण जी मॅच झाली त्यांची 6 रनाने, केवळ 6 रनाने हरले. एक्झॅक्ट. म्हणजे मार्जिन आणि समथिंग स्टॅट आहे, आय एम नॉट रिअली शुअर एक्झॅक्ट स्टॅट काय आहे तो, पण गेले काही वर्षामध्ये त्यांनी 180च्या वरचं टार्गेट चेसच नाही केलेलं. टीम करू शकले नाही, विच इज म्हणजे आजकालच्या ज्या T20 फॉर्मॅटमध्ये जिथे 200-250 रन्स बनतात, तिथे तुम्ही 180च्या वर जर चेस करू शकत नाहीये, सो इट इज क्वाईट कन्सर्निंग. अँड बरोबर फ्रॉम लास्ट सेव्हरल मॅचेस तुम्हाला हे जमत नाहीये. आणि बरोबर तुम्ही तुमच्या होम ग्राउंडवर जिथे तुम्हाला ऍडव्हान्टेज आहे, तुमच्याकडे रविचंद्रन अश्विन आहे, नूर अहमद सारखा बॉलर आहे, तुम्हाला त्याला युटिलाइज पूर्णपणे मे बी करताय. मागच्याही मॅचला बघितलं, त्यांच्या पूर्ण ओव्हर्स टाकलेलं नव्हतं त्यांनी. होम ग्राउंडला मॅच होती. तर ते पण मला थोडंसं हे वाटतंय. आणि रिस्क घ्यायला मला वाटतं थोडंसं जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत ते थोडं घाबरतात ते, कारण की जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन हे लवकर विकेट फेकतात आहेत. आणि मग मिडल ऑर्डरमध्ये ते थोडंसं प्रेशर येतं आणि मग ते मोठे शॉट घ्यायला थोडेसे मे बी घाबरतात आहेत, असं दिसतंय. जसं रविशंकर नाही, जयशंकर, काय नाव, विजय शंकर, विजय शंकर. सॉरी. सो रविशंकर. तो तो ज्या प्रकारे खेळत होता की 3-3, 4-4 ओव्हर बाउंड्रीज पडत नव्हत्या, आणि जेव्हा धोनीनी एक सिक्स मारला तेव्हा खूप मतलब काय म्हणतात, चिडिया चुग गई खेत, तो प्रकार झालेला होता. ओके. सो ठीक आहे, आपण चेन्नई बद्दल तर काय एक तासन तास बोलू शकतो, पण आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ 3 टीम्स, गुजरात टायटन्स, RCB आणि DC. मतलब एक नंबर, ज्याला आपण म्हणतो एक नंबर परफॉर्मन्स तिन्ही टीम कडून. बरोबर. आणि आणि दे आर मी रिअली लुकिंग ऍक्च्युली प्रॉमिसिंग. बघायला गेला ना, तर राजस्थान सोबत पण प्लीज्ड आहे, कारण की त्यांनी ॲज सच एक गेम सोडला तर बाकीचे काही त्यांचे परफॉर्मन्सेस वाईट नव्हते. पहिला गेम पण त्यांना SRHनी धू धुतलं, पण त्यांचा बॅटिंगमध्ये कमबॅक पण चांगला होता. हरले, पण 240च्या वरती रन करून हरले. आणि आता रिसेंटली दे आर स्कोरिंग गुड, दे आर विनिंग मॅचेस ऑल्सो. सो त्यांचाही एक कमबॅक ॲज अ जसं सीझन प्रोग्रेस होतोय, तेही चांगला कमबॅक करतायत. बरोबर. ते आणि पंजाबला आपण सोबत ठेवू शकू या बरोबर टेबलमध्ये सध्या. बरोबर आजच्या बरोबर. performance वर. आणि आणि तेच आपण CSK आपण बोललोच. सॉरी साहेब, बोल. आपण जे अनालिसिस केलं होतं, म्हणजे पंजाब सारखी टीम आपल्याला, आपण म्हणत होतो की प्ले ऑफ आपल्याला दिसत नाहीये, RCBचे फ्यू चान्सेस वाटतात, अजूनही काही नक्की नाहीये, पण ऍटलिस्ट दे आर लुकिंग प्रॉमिसिंग, की नक्कीच आपण चेन्नई मुंबई सारखं तरी नाहीये. बरोबर. बरोबर त्यांना जो स्टार्ट पाहिजे होता तो मिळाला आहे त्यांना, आणि त्याच्यावरती त्यांनी आता कॅपिटलाइज केलं पाहिजे. करेक्ट. बरोबर. CSK सारखंच दुसरी टीम म्हणजे SRH वाटते मला ह्या वीकमध्ये. फ्लॉप, म्हणजे सुपर फ्लॉप झालेले आहेत ते. येस. त्यांना त्यांना जेवढी त्यांना एकच गोष्ट वाचू opening- शकते, त्यांची दृष्ट कोणीतरी काढा, कारण की हो. एवढे त्याच्याबद्दल बोलले गेले आहेत गोष्टी, की एवढे नजर लागली. जबरदस्त नजर लागली भाई, अजून काय नाही, हम्म. कोणाची तरी नजर लागली. जेवढी ओपनिंग पार्टनरशिप देत होते हेड आणि अभिषेक शर्मा, तेवढा स्कोर पण आणि आता होत नाही. असं नाही की ते खूप क्वालिटी बॉलिंगच्या अगेन्स्ट मात खातात आहे किंवा स्ट्रगल करतात. इवन लाईक ओके बॉलिंगच्या विरोधात पण त्यांना इतकं काय परफॉर्मन्स देता नाही आलेला रिसेंट मॅच मध्ये. फॉर एक्झाम्पल LSG असेल बरोबर. त्यांच्या विरोधात, किंवा आणखी आय डोंट रिमेंबर टॉप ऑफ माय हेड, तर ते इतका परफॉर्मन्स त्यांना चांगल्या बॉलिंगच्या विरोधात तर नाहीच, पण ऍव्हरेज बॉलिंगच्या विरोधात देता आलेला नाहीये. बरोबर. मागच्या सीझन पासून परफॉर्मन्स एवढा चांगला दिला की आता परफॉर्मन्स प्रेशर आलंय त्यांना, आणि मे तेच बी. रिफ्लेक्ट. DC सोबत जी मॅच झाली त्यांची, जी म्हणजे ती मागच्या 30 तारखेला जी झाली संडेला, त्याच्यामध्ये खूप क्लोज घेऊन गेले ते, म्हणजे पण DCने 16 ओव्हरमध्येच ते संपवली मॅच. म्हणजे
तो परफॉर्मन्स थोडंसं. थोडासा दिसण्यालायक होता, पण ते 20 ओव्हरही त्यांना कंप्लीट करता नाही आल्या त्या मॅचमध्ये. 20 ओव्हरही पूर्णपणे खेळू नाही शकले ते. सो क्वाईट कन्सर्न वाटतंय मला त्यांचं ह्या वर्षीचं. आणि जी टीम आपल्याला टॉप 3, टॉप 2 मध्ये दिसत होती, ती एकदम बॉटमला आहे. बरोबर, बरोबर. पण का होत आहे तुम्हाला वाटतंय की प्लेयर्स एकदम लाईटली घेत आहेत, का दे आर गुड इन देअर होम ग्राउंड आणि जेव्हा अवे मॅचेस आहेत तिकडे ते चालत नाहीयेत? ती ते जसं हा पण बोलला ना, की ते रेप्युटेशन आपण ती जरा हाईप ती झालेली, मे बी अपेक्षा आकांक्षा खूप वाढल्यात लोकांच्या, ते पण आहे एक फॅक्टर, की हम्म, खूप एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि जसं त्यांची हाईप मिळाली त्यांना, आणि हे सोशल मीडियावर सगळं चालत असतं, हे प्लेयर्स लोक बघत असतात, नाही असं नाही, त्यांना ते मेंटली त्यांच्यावर ते थोडंसं हे करत असतं. पण हे जे टॉप 3 ऑर्डरचे त्यांचे जे बॅट्समन आहेत ना, हम्म, दे आर फिअरलेस. त्यांना एक स्ट्रॉंग इनिंग बिल्ड करून किंवा एका स्टेबिलिटीनी रन्स स्कोर करणं तितकं मला वाटतं जमत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल अभिषेक शर्मा असेल, ईशान किशन, हम्म, जे काही त्यांचे टॉप ऑर्डर, ट्रॅव्हिस हेड फॉर एक्झाम्पल, एक आपण बघत आलेलो आहे, तो इनिंग बिल्ड करतो. पण हम्म, ह्या वेळेस तो थोडासा, जसं तू बोलतोय, मला वाटतं तेच कारण असेल की थोडंसं लाईटली घेतात आहेत. हम्म. थोडंसं प्रत्येक इतकं टीममध्ये जर खूपच फिअरलेस खेळतात आहेत मला वाटतं. इट्स प्रत्येक टीममध्ये एक दोन प्लेयर असे असतात की ज्यांच्या अराउंड तुमची टीम बॅटिंग चालत लाईनअप असते. जी आहे हम्म. चालत असते. तर तसा कोणतरी प्लेयर यांना पाहिजे. कारण स्टार्टचे 3 जे आता तू मेन्शन केलेस, त्यांनी हम्म. परफॉर्म करणं तर गरजेचं आहेच आहे. पण हो. जसं फॉर एक्झाम्पल पंजाबचं घेतलं तर हम्म, श्रेयस अय्यर तो रोल प्ले करतो. मुंबईचं जर लास्ट 2 मॅचेस पाहिलं तर सूर्यकुमार यादवने तो रोल प्ले केलेला आहे. हम्म, तिलक हम्म. वर्मा काही पॉइंट पर्यंत तो रोल प्ले करतो. KKR मध्ये व्यंकटेश अय्यर तो रोल प्ले करतो. हम्म, हम्म. RCB मध्ये रजत पाटीदार प्ले करतो. त्यांनी 50 पण स्कोर केली आणि मॅन ऑफ द मॅच होता करेक्ट. तो. म्हणजे प्रत्येक टीमचे काहीतरी एक मेन धागा जो म्हणतो आपण, जो काय तेवढा परफॉर्मन्स दिसत नाही, पण तो ड्राईव्ह करतो पूर्ण बॅटिंग लाईनअपला. तर मला ते त्याच्यामध्ये आय गेस मिसिंग. तो प्लेअर मला वाटतं एकच असू शकतो त्यांच्यामध्ये जो ड्राईव्ह करेल. हेनरिक क्लासेन मला वाटतं. जसं तो साऊथ आफ्रिका इंडियाच्या विरुद्ध पण आपण जी मॅच झाली त्याच्यामध्ये त्या प्रकारे त्यांनी इनिंग पूर्णपणे सांभाळून स्टेबल इनिंग खेळत होता. हम्म. पण मग त्याने थोडंसं अप दी ऑर्डर आलं पाहिजे का? मे बी येस. पण हा, आय थिंक जसं तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. आणि आय गेस ही इज द ओनली प्लेअर मला वाटतंय की जो एक स्टेबल इनिंग आणि एक स्टेबिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. अदर दॅन दॅट, कसं आहे क्रिकेट हा गेम, कसा आपला टीमचा गेम आहे. एक प्लेअर तुम्हाला नाही जिंकू शकत. एक प्लेअर तुम्हाला किती मॅचेस जिंकवणार, एक प्लेअर किती तुम्हाला रन्स स्कोर करून देणार. ही नीड समवन, त्यासोबत कोणतरी पार्टनरशिपसाठी किंवा मिडल ऑर्डर मध्ये असं कोणतरी एक स्टेबल प्लेअर बरोबर. त्याच्यासोबतही आणखी एक हवा आहे. हम्म. नितीश कुमार रेड्डी सुद्धा काही मॅचेसमध्ये चालत चालत नाही काही गेल्या मॅचेसमध्ये. सो हम्म. कदाचित त्याला थोडं खाली उतरवून हम्म. क्लासेनला वरती, कारण की अनिकेत वर्मानी रिसेंटली चांगले रन्स केलेले आहेत. हम्म. नितीश कुमार रेड्डी 2 डाऊन येतो. ईशान किशन पण हिट अँड मिस आहे त्यांच्यासाठी. पण तरी ईशान किशन जर टिकला तर आयदर तो जबरदस्त रन होईल किंवा आउट झाला तर लवकर आउट होईल. अरे सो तो असा टिकून राहून 100च्या स्ट्राईक रेटने खेळणारा प्लेअर नाही आहे. सो तो हिट अँड मिस आहे. सो जरी तो वरती आला तरी आय थिंक त्याच्यानंतर क्लासेनला प्रमोट करावं. हम्म. हम्म. सो हम्म. दॅट माइट वर्क फॉर देम असं आहे. आणि या. थोडे म्हणजे ॲटलिस्ट मी सांगेन की अभिषेक शर्मा अशा प्लेयर्सनी थोडी विकेटला जास्त व्हॅल्यू द्यावी. प्रत्येक म्हणजे एक्झॅक्टली. प्रत्येक बॉलला नका मारायला जाऊ. असं आहे. एक्झॅक्टली. हम्म. जोफ्रा सारखंच तो पण आपला पॉडकास्ट ऐकेल आणि नेक्स्ट वीक मध्ये आपण मे बी SRH ला टॉप. नेक्स्ट वीक पण मध्ये आपण पॉइंट टेबल उलटा बघू. नेव्हर नो. हम्म, अभिषेक शर्मा ऐकत असशील तर सबस्क्राईब पण कर. उसको पंजाबी आती है. मुंडे सबस्क्राईब सबस्क्राईब करियो. तुझसे देख रहा तो 80 सब्सक्राइब भी कर दो. कट करून रील बनवून देऊ, डोंट वरी. चालेल चालेल. आता हा, नेक्स्ट 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 कोणती? बोलायचं झालं तर स्टार्क स्टार्क आणि जोफ्रा बद्दल थोडं बोला वाटतं. हम्म, हम्म. या प्रकारची बॉलिंग आपण त्यांची पाहिली या वीक मध्ये.
हम्म, म्हणजे रिअली इम्प्रेसिव्ह. स्टार्कनी तर फायफर घेतला. म्हणजे हम्म. हो. तो बेतोड बादशाह आहे म्हणजे बॉलिंग मधला. टेस्ट असो, वन डे असो, T20 असो. त्याच्यावरती जे क्रिटिसिझम झालं होतं लास्ट इयर, हम्म. हम्म. एक्झॅक्ट अमाऊंट आठवत नाही मला, पण वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर्स मध्ये तो होता. आणि सेकंड त्यानंतर आय थिंक पॅट होता पहिले आणि नंतर स्टार्क होता. राईट. तर मग ती फायनल पण आपल्याला आठवतीये, ज्या अर्ली विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. आणि आता या सीझन मध्ये पण तो सही परफॉर्मन्स देतोय. हम्म. त्याने एक Yeah, सीझन good. जिथं सोडलं होतं तिथूनच त्याने ते पिकअप केलेलं आहे पुन्हा एकदा. हम्म. म्हणजे आपण बॅटिंग डॉमिनेटेड टुर्नामेंट म्हणतो, पण जेव्हा बॉलर्स परफॉर्म करतात तेव्हा वेगळीच मजा येते. आणि बरोबर. येस. स्पेशली लेफ्ट. अँड ऑल्सो जी CSK वर्सेस ही मॅच झाली, मोहित शर्मा DC. मोहित शर्मा पण खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी त्या मॅच मध्ये. आणि तो मागच्या सीझनलाही त्याने खूप चांगली बॉलिंग केली होती. या सीझनलाही तो खूप चांगला दिसतोय. हम्म. सो DC जी टीम आपल्याला असं वाटत होतं की थोडस डामाडोल होईल, पण हम्म. ती खूप चांगली ते दिसते खूप या चांगला सीझनला. परफॉर्मन्स. बापू. हम्म. मोहित शर्मा ट्रायल अँड टेस्टेड IPL कॅन्डिडेट येस. आहे भाई. IPLचा त्याचा रेकॉर्ड नेहमी चांगला राहिला आहे. एव्हर सिन्स ही हॅज बीन प्लेइंग फॉर चेन्नई तेव्हापासून. राईट. जेव्हा धोनी पीक मध्ये होता ना तेव्हापासून. अँड ऑल्सो मुकेश कुमार अँड कुलदीप यादव. सो DCची जी Yes. बॉलिंग आहे ना, ती अमेझिंग चालली. भाई त्यांचा कॅप्टन सुद्धा. कॅप्टन सुद्धा अक्षर पटेल, ही इज बीन अमेझिंग. बरोबर. आणि आणखी त्यांच्याकडे बऱ्यापैकी ऑलराऊंडरचे पण खूप ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. दे हम्म. हॅवंट इवन ट्रायड अँड टेस्टेड इट. हम्म. सो मे बी फ्युचरमध्ये बघायला आणखी कोई कोई तो मिलेगा ऐसे देखने के लिए की बाबा हा पण आहे, इसमें भी दम है. सो अरे Yes. हर्षल पटेल त्या टीम मध्ये. हर्षल पटेल इन पंजाब. हम्म. पंजाब. ओके. तोही मला आवडतो ऍक्च्युली. हम्म. तो RCB T20 मध्ये तसं मस्त खेळलेला. हम्म. पंत. व्हॉट डू से अबाउट ऋषभ पंत? 27 करोड, कॅप्टन्सी प्रेशर, टीम चेंज, संजू, टीम काय त्याचं नाव, गोएंका. बॅटिंग पोझिशन, कुठं काय चुकतंय? हम्म. मला वाटतंय तो तो ज्या ऍटिट्यूडने खेळतोय ना, ज्याने ते टेस्ट सिरीज खेळली, ज्या ऍटिट्यूडने त्यांनी ज्या T20 सिरीज खेळली, आणि त्या ऍटिट्यूड मुळेच त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये घेतलं नाही. म्हणजे इन प्लेइंग प्लेइंग 11 इलेव्हन. जो स्टेबिलिटी त्याला जो KL राहुल प्रोव्हाइड करू शकतो, ती तो नाही करू शकत. त्याच्यामुळे त्याला घेतलं नाही बेसिकली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आणि ठीक आहे, त्याच्यावर ही इज बीन द मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर, कारण त्यांना कॅप्टन आणि विकेट किपर असा एक चांगला हवा होता. त्यामुळे मे बी थोडंसं त्याचं पारडं थोडंसं जड झालं. आणि मे बी श्रेयस अय्यरच्या पण मागे ते जाणार होते, पण नाही गेलं. आणि ते ते एक प्रेशर पण असेल मला वाटतं त्याच्याकडे, की इतका परफॉर्मन्स त्याचा इतका खास राहिलेला नसून इतकं प्राइस तुम्हाला मिळणं, इतकी तुम्हाला तुमची मॅच फीस 27 करोड तुम्हाला मिळणं, ते एक थोडंसं प्रेशर दिसते. आणि तो ज्या ॲटिट्यूडने खेळत आलेला आहे हे सारे मॅचेस, तोच ॲटिट्यूड त्याने ठेवलेला आहे. आणि तो त्याच्यासाठी वर्क करत नाहीये बेसिकली. मला म्हणजे ऋषभ पंत कडनं पहिली गोष्ट मला वाटत नाही त्यांनी कधी त्याचा गेम चेंज केलाय. आणि किंवा तो करेल अशी ही अपेक्षा ठेवणं योग्य नाहीये. कितीही म्हणा त्याला, म्हणजे गावस्कर पण म्हणाला स्टुपिड स्टुपिड स्टुपिड, पण तरी तो नाही बदलणार आहे. ठीक आहे. सो तेच आहे, चालला तर चांगलं आहे, पण नाहीतर मग असे बॅक टू बॅक फ्लॉप्स निघतात. पण ठीक आहे, ऋषभ पंत इज बदलायला ऋषभ नाही पंत, पाहिजे, नाही बदलणार तो. पण आय गेस त्यांनी जर थोडं बॅटिंग पोझिशन मध्ये काही चेंजेस केले स्वतःच्या, जसं ओपन जर तो आला, कारण नाही ओपन येणार जर आला ओपनला तर मला ना. येणार नाही, पण यू कॅन गिव्ह इट अ शॉट, की कुठं वर्क होत नाही तर ओपन येऊन तुम्ही आय डोंट. पॉवर प्ले जर केला, कारण तो खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकतो पॉवर प्लेचा. त्याचे शॉट सिलेक्शन जे आहेत, जेवढे व्हरायटी त्याच्याकडे आहे शॉट्सची, तर खाली फ्लॉप चाललाय, वर येऊन यू कॅन टेक अ चान्स, असं मला वाटतं. बरोबर. तो DCचा जो पूर्ण गाडा चाललाय ना, तो
मेनली त्यांच्या बॉलर्समुळं हम्म. जे काय त्यांचं त्यांची प्रोग्रेस होतीये सी ऑल बिकॉज ऑफ द बॉलर्स. बॅट्समन LSG. तितकं सॉरी LSG नाही ए- LSG सॉरी हां. हम्म. सो इट्स जस्ट बिकॉज ऑफ द बॉलर्स. तर तितके बॅट्समन त्यांचे इतके निकोलस पुरन आय गेस ही प्लेड वेल हम्म. बट अदर दॅन दॅट तो खेळतो. इट्स लाईक पूर्णपणे बॉलर्स मला वाटतं चालेल. त्याच्या पश्चातच ते जे काय वरती चाललेत जे काय प्रोग्रेस थोडेफार होती. बरोबर. आणि त्यांचा बिश्नॉई पण म्हणजे ऍटलिस्ट मी मुंबईची जी मॅच बघितली त्याच्यामध्ये चांगला म्हणजे बिश्नॉय आणि मिचेल मार्श यांचं जे कॉम्बिनेशन आहे जे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून यूज करतायत ते चांगलं चालतंय कारण की मिचेल मार्श तिथे रन्स पण चांगला बनवतोय, सब आउट होतोय आणि नंतर बिश्नोई पण चांगल्या प्रकारे ओव्हर टाकतोय. सो ते सुद्धा त्यांना खूप एक चांगलं कॉम्बिनेशन वर्कआउट होतंय प्रत्येक मॅचमध्ये. येस. बरोबर. आणि शार्दुल ठाकर शार्दूल, येस येस. अमेझिंग. तो सगळ्यांना त्यांनी रॉंग प्रूव्ह केलेलं आहे बेसिकली. हम्म. म्हणजे पहिल्या त्यांनी स्टोरी सांगितली रिसेंटली बाहेर पडली. आय मीन त्यांनी सांगितले ना की पहिल्या दिवशी त्याला हे झालं कुणी त्याच्या मागे गेलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मग त्याला आदल्या रात्री फोन पण आला होता झहीर खानचा, हम्म. तुला आवडेल का आमच्यासाठी खेळायला, आणि मग हम्म. त्याप्रमाणे त्याला मग उचलण्यात आलं मग आणि ही इज प्रूव्हिंग हिमसेल्फ. हम्म. आणि एक्सपिरियन्स बॉलर आहे. इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग की त्याच्या मागे कोणी गेलं नाही. आय थिंक तो शांत असतो ना म्हणजे जास्त त्याचं काही हम्म. सोशल मीडियावरती तेवढा इकडे त्याचा ते प्रेझेन्स मचमच नाहीये. दिसत नाही मे बी. असं त्याची आहे. बॅटिंग सो पण स्ट्रॉंग आहे या फॉर्मॅटसाठी. Betting पण लॉर्ड चांगली आहे लॉर्ड त्याची. शार्दूल ठाकूर आहे तो भाई. येस. असं आहे. म्हणजे साहिल बरोबर म्हणाला की बॉलिंगमुळे त्यांचं थोडंसं धकतंय पण बॅटिंगमध्ये त्यांना नक्कीच इम्प्रूव्ह करायला पाहिजे. करेक्ट. येस. एक तर निकोलस पुरन काहीच नाही करू शकत. आय थिंक ही इज ऑरेंज कॅप होल्डर ऑट द मोमेंट. पण किती किती नेणार ना तो, किती ओझं वाहणार आहे लोकांचं. ऍटलीस्ट ते पण 2 आहे. ते 3 मला पाहिजे. हम्म. येस. आपण ह्याचा पण रिव्ह्यू जेव्हा केला LSCचा, बॅटिंग ऑर्डर त्यांचं डिस्ट्रक्टिव्ह दिसत होतं. मिडल ऑर्डर निकोलस पुरन आहे तुमच्याकडे, एडन मार्क्रम आहे, त्याच्यानंतर तुमचं हा आहे रिषभ पंत आपण कन्सिडर करत होतो, पण अजून तरी काहीच नाही. मे बी होपफुली मार्क्रम अजूनही पण इतका वेळ काही चालत गेलेली नाही आहे. यार. मार्क्रमला त्यांनी वरती खेळवलं, थोडं खाली खेळवलं, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन ट्राय केले, पण शांत आहे सीझन आता आतापर्यंत तरी. पण आय थिंक तरी ओव्हरऑल त्यांची स्टँडिंग डिसेंट आहे कारण की 2 मॅचेस जिंकलेत डेव्हिड मिलर आहे. 4 पैकी. सो अजूनही चांगला चान्स आहे त्यांना प्ले ऑफसाठी क्वालिफाय करण्याचा. हो म्हणजे सगळ्या टीम्सला कमबॅक करण्याचा चान्स आहेच आहे. येस येस. नक्कीच. सीझन अभी भी देर परफॉर्मन्स नहीं हुई है. येस. बरोबर. आणि अजून एक राहतोय पॉइंट म्हणजे मुंबईचा अश्विनी कुमार, अनदर लेफ्ट आर्म पेसर. येस. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी 4 विकेट्स घेतल्या येस. आणि ही हॅज बीन आउटस्टँडिंग इन दॅट मॅच. नक्कीच नक्कीच चांगला परफॉर्म करतोय तो. त्याच्याबद्दल बोलूया. ओके, तू बोल त्याच्याबद्दल कारण की तू जास्त अनालाइज केलंस त्याला. पण मुंबईसाठी एक चांगली न्यूज अशी आहे की येत्या मॅचेसमध्ये हार्दिक पांड्या काय बोलतोय, बुमराह. बुमराह पुन्हा अवेलेबल होणार आहे. सो ट्रेंट बोल्ट आणि बुमराह हे स्टार्टिंग पेअर परत येतील आणि मला वाटतं तिथून जरा वारा परत मुंबईकडे त्यांच्या दिशेने व्हायला जाईल. सो मे बी त्यांची विनिंग स्ट्रिक सुरू होण्याची शक्यता आहे ह्या वीकमध्ये. सो उद्याची मॅच आहे, आज संडे आहे आणि उद्याची मॅच त्यांची RCB वर्सेस ची आहे. सो दॅट विल डिसाइड की बाबा त्यांचा सीझन कसा जाणार आहे. कारण की त्यांचा प्रॉब्लेम ओपनिंग पेअर मध्ये पण आहे. आपण अश्विनी कुमारकडे जाऊयाच, निशांत बोलेलच, पण आणि आता त्यांनी ह्यालाही बसवलेलं आहे, कुणाला, रोहित शर्माला रोहित मागच्या शर्माला. मॅचेस. आणि रायन रिकल्टनही तितकं काय खास दिसत नाहीये करताना. सो ओपनिंग पेअर मध्ये मे बी म्हणजे दोन्ही प्लेयर्स तुमचे चालत नाहीयेत तर, आणि मग आता बुमराची जागा बुमरासाठी कुणाला तरी बसवावं लागणार तुम्हाला. सो इंटरेस्टिंग चेंजेस आपल्याला बघायला मिळतील मला असं वाटतं.
करेक्ट करेक्ट बरोबर. करेक्ट. रिकल्टनचं म्हणायचं झालं तर तो थोडासा कन्सिस्टंट आहे. हम्म. लास्ट मॅच का त्याच्या आधीच्या मॅचमध्ये 60 हम्म. काहीतरी स्कोअर करून 62 केलं आउट होतं आहे. त्याने. हम्म. हम्म. पण मी पण रिकल्टनला अजूनही बॅक करीन, पण हम्म. राईट. मला वाटतं की जॅक्सला मी जरा सांगेन की थांबून राहा, कारण की कुठे ना कुठेतरी त्याचं जरा आय थिंक त्याला टाइम जास्त स्पेंड केला पाहिजे कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी, कारण की टुर्नामेंट जशी प्रोग्रेस होते ना, ही विल बी नीडेड, कारण की हार्ड हिटिंग बॅट्समन लागणार आहेत त्यांना. पण त्याला थोडा इतका तो कॉन्फिडेंट वाटत नाहीये अजून पण या सीझनमध्ये. सो गरज आहे त्याला. आणि सूर्यकुमार इज प्लेइंग रिअली गुड लास्ट 2 मॅचेस. लास्ट मॅच ते हरले, पण तरीही मी खुश आहे की ही इज अमॉंग रन्स अगेन. त्यासाठी खूप गरजेचं होतं. तिलक वर्मा चांगला खेळतोय. गेल्या मॅचमध्ये थोडंसं माहीत नाही, बसत नव्हते. क्रेडिट गोज टू द बॉलर एज वेल. राईट स्लॉटमध्ये बॉलिंग केली, जेणेकरून एक चांगला बॅट्समन सुद्धा मारू नाही शकला. आणि फिल्डिंग सुद्धा तितकीच कडक होती, कारण की काय काय आय थिंक सूर्यकुमारचा कॅच बाउंड्रीवरती डिफिकल्ट होता, उडी मारून पकडला गेला, मस्त होता तो. त्यानंतर काही तिलक वर्माचे स्ट्रोक्स अमेझिंग होते, दॅट डिझर्व टू बी अ बाउंड्री, कारण की प्रॉपर गॅपमध्ये मारलेला आणि इतका जोरात मारलेला, पण मस्त अडवला गेला. सो तो ट्राय करत होता, नाही चालला. सो ही गॉट रिटायर्ड आउट. सँटनर आला आणि हार्दिक पांड्याला म्हणजे एका पॉइंटला असं आलं की काहीतरी 20 का 21 रन पाहिजे होते लास्ट ओव्हरला. पहिल्या बॉलला 6 गेली, इक्वेशन नंतर 2 रन काहीतरी काढले, 2 रन मारून काहीतरी 6 गेली असं. सो 8 रन पहिल्या 2 बॉलमध्ये निघाले, मग 13 रनची गरज होती. पण नंतर बॉलिंग चांगली केली गेली असं बेसिकली. सो LSGनी परत त्यांच्या बॉलिंग थ्रू ती मॅच जिंकलेली आहे, आणि केवळ काहीतरी 7-8 रननी मुंबईने हरली आहे. सो मुंबई दे आर प्लेइंग गुड, डिसेंट प्ले करतायत. थोड्या डिपार्टमेंटमध्ये इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. सो बुमराह आल्यावरती एक चांगला प्लेअर ॲड होतोय स्क्वॉडमध्ये, रिलायबल बॉलर हु विल टेक विकेट्स, हु विल रेस्ट्रिक्ट ऑपोनेंट्स टू अ डिसेंट स्कोर, त्याचे 4 ओव्हरनी तरी. सो आय एम मच मोर इंटरेस्टेड इन देअर परफॉर्मन्सेस गोईंग अहेड. in upcoming future. Yeah. कुठलं अश्विनी राहतं कुमार म्हणजे बद्दल काय म्हणत होतास, निशांत. निशांत? कुमार बद्दल आत्ता खूप बोलायला नाहीये, म्हणजे सुरुवात त्याची चांगली झालेली आहे. हम्म, हम्म. जसं बुमराचा आपण अर्ली सीझन्स पाहिले मुंबईकडूनचे, हम्म, तर त्यांनी सुपर ओव्हरमध्ये म्हण किंवा स्लॉग ओव्हर्समध्ये, फायनल हम्म, ओव्हर्समध्ये ज्या मॅच जिंकवलेल्या आहेत, हम्म. तशा मॅचेस अश्विनी कुमारनी जिंकवल्या तर अजून तो लाईमलाईटमध्ये येईल आणि त्याला तिथून लिफ्ट मिळेल. बाकी ओव्हरऑल परफॉर्मन्स आतापर्यंतचा जो आहे तो चांगलाच इम्प्रेसिव्ह आहे. तर आय विल बॅक हिम. Correct. नाईस वन. सो होपफुली नेक्स्ट वीक मध्ये थोडंसं आपल्याला काही अनएक्सपेक्टेड आणि चांगले परफॉर्मन्स जे टीम बॉटमला आहेत त्यांच्याकडून आणि ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह पूर्ण टुर्नामेंट होईल अशी अपेक्षा करूयात. येस. आणि आपण येऊयात वीक 3चा रिव्ह्यू घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये. Yep. आणि माझे सर्व सबस्क्रायबर्सला, सर्व व्ह्युअर्सला ही विनंती आहे की आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. Yep. आणि आपण भेटूया वीक 3चा रिव्ह्यू घेऊन पुढच्या आठवड्यात. जय हिंद. जय हिंद.